तर सर्वप्रथम नवरात्रीच्या सर्वच मंडळींना हार्दिक शुभेच्छा। आणि नवरात्रीचा ज्याला उपवास असेल त्याच्यासाठी बनवायचं आहे आपल्याला झकास असं फराळाचं। तर बघा जे काशीफळ आहे तर ते काशीफळ इकडे उकडायला घातलं आहे आणि आपल्याला बनवायचे आहे तर पुऱ्या। तर हे बघा हे काशीफळ असं उकडून घ्यायचं अगोदर। आणि कसं मला एकटीलाच उपवास असल्यामुळे मी थोडंच या ठिकाणी 5 ते 6 पुऱ्या बनवणार आहे। तर काशीफळ टाकलं होतं उकडायला आणि एक छोटासा जो बटाटा आहे तो पण मी इकडे शिलून घेतला आहे, कारण त्यांनी सुद्धा खूप छान अशी टेस्ट वाढणार आहे। तर म्हणून एक बटाटा पण उकडून घेतला आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तेव्हाच तुम्हाला ही रेसिपी कळेल। अगदी 5 मिनिटाच्याच आतील हा व्हिडिओ आहे। खरोखर आपण कसं साबुदाणा उसळ बगऱ्याचा भात वगैरे खाऊन कंटाळतो, म्हणून खमंग अशा आपल्याला उपवासाच्या अशा पुऱ्या बनवायच्या आहे। आणि आपल्याला एकादश असलं तरी पण पुऱ्या चालतात, गुरुवारी पण चालतात, फक्त सोमवारीच या बगऱ्याच्या पुऱ्या चालत नाही। तर बगऱ्याचं पीठ इथे चाळून घेतलं आहे आणि त्याच्यात चवीपुरतं आपल्याला मीठ सुद्धा घालायचं आहे आणि आपण तिखट पण घालू शकतो, पण मला काही तिखट पुऱ्या इकडे बनवायच्या नव्हत्या, त्यामुळे फक्त मी मीठ आणि जो आलू किसून घेतला होता तो आणि काशीफळ सुद्धा उकडून घेतला आहे 5 ते 6 फोडी। आणि याच्यातच हे पूर्ण भिजवलं जाणार आहे। तर आपल्याला वरतून जर समजा वाटलं की कमी वाटत असेल तर थोडंसं दूध आपल्याला याच्यात यूज करायचं आहे, परंतु मला दूध पण यूज करायचं काम पडलं नाही। तर जेवढ्या त्या काशीफळाच्या फोडी आणि जो बटाटा शिलून घेतला होता त्याच्यातच एकदम परफेक्ट असं माझं पीठ हे भिजवणं झालं आहे। आणि खरोखर 5 ते 6 पुऱ्या मला इकडे बनवून घ्यायच्या आहे, कारण एकटीलाच उपवास असतात हे नवरात्रीचे। आणि खरोखर आता कसं की ते उसळ वगैरे खाऊन कंटाळा आला होता आणि मुलं सुद्धा घरी आले होते, तर त्यांच्यासाठी काशीफळाची भाजी आणि पुऱ्या बनवायच्या होत्या। तर देवानी म्हणत मम्मी तू पण काहीतरी वेगळं आज बनव, तर म्हणून बघा म्हटलं मी पण काशीफळाच्याच पुऱ्या आज बनवते। तितक्या खमंग आणि छान अशा पुऱ्या इकडे बनवून सुरू होत्या। तेल इतकं तापलं होतं त्यामुळे कढई सुद्धा खाली घेतली आणि इकडे सुरू आहे माझ्या काशीफळाच्या पुऱ्या बनवणं। तर किती सोपी आणि एकदम तेल न येणारी अशी रेसिपी आहे ही, आणि खरोखर करायला काही एवढी अवघड नाही। कसं की 10 मिनिटाच्याच आतच आपण बनवू शकतो। तर याच्या सोबत कसं शेंगदाण्याची चटणी वगैरे बनवू शकतो, पण मी बनवणार आहे बटाट्याचीच याच्यासोबत भाजी, कारण शेंगदाण्याची कसं खूप चालत नाही ॲलर्जी असल्यामुळे, त्याच्यामुळे बघा इतक्या खमंग अशा ह्या पुऱ्या बनल्या होत्या आणि नरम नाही, एकदम कडक अशा आल्या होत्या, कारण त्याच्यात भगराचं पीठ यूज केल्यामुळं आपल्याला नेहमी एकच फराळाचं करून कंटाळा येतो, तर म्हणून काही वेगळं असं केलं पाहिजे। उपवास म्हटल्यानंतर दिवसभर कसं की आपण काही पण खाऊ शकतो, परंतु संध्याकाळी कशी थोडीफार भूक लागते, तर म्हणून ह्या पुऱ्या नक्कीच करून बघा। अगदी साधी रेसिपी आहे। आणि हे बघा आता बटाट्याची जी भाजी आपल्याला बनवायची आहे इकडे, तर बटाट्याची साल काढून घेतली आणि बटाटे धुण्यास टाकले, त्याच्यात फक्त मी काहीच नाही तिखट आणि इकडे शेंगदाण्याचं तेल घेतलं आणि अशी 5 मिनिटं ही बटाट्याची भाजी उदेली। ते बघा किती छान प्रकारे अशी बटाट्याची भाजी आणि त्या पुऱ्या असं खूप छान फराळाचं आज बनवलं आहे आणि अगदी तोंडाला चव येण्यासारखी अशी रेसिपी आहे। तर नक्कीच करून बघा। आणि अजून सुद्धा आपले उपवासाचे दिवस काही बाकी आहेत आणि आता आम्हाला घ्यायची आहे आरती, तर अगोदर आरती घेणार आहे इकडे आणि नंतर आम्ही फराळाचं मी करणार आणि बाकीच्या आम्ही जेवणंसुद्धा करणार आहे, कारण मुलं देवेनी आणि प्रिया सर्वजण घरी आले होते, तर म्हणून आज आम्ही सर्वांनी असं सोबतच जेवण वगैरे करणार आहे आणि आरती सुद्धा केली। तर खूप छान अशी लागणारी ही जी पुरी आहे, तर याच्यात काशीफळाचं फोडी यूज केल्या आहे, तर आपण सुद्धा करून बघा आणि नक्कीच खूप छान लागते। तर या सर्वजण जेवायला आणि फराळाचं करायला। तर अशा प्रकारे आमचं सुरू आहे इकडे जेवण आणि फराळाचं करणं। तर कसा वाटला हा छोटासा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा। प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर असाच तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन येईल, तोपर्यंत बाय बाय। आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। आणि खरोखरच आता जे नवरात्रीचे उपवास सुरू आहे, तर या नवरात्रीच्या उपवासासाठी आपण सुद्धा ही रेसिपी करून बघा। तोपर्यंत बाय बाय।